यांच्याची पत्नी असल्याची माहिती आता समोर येते। अपर्णा महाडिक या दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये क्रू मेंबर होत्या आणि विमानातील क्रू मेंबर्स अपर्णा महाडिक या सुनील तटकरे यांच्या नातेवाईक असल्याची बातमी देखील आता समोर आली आहे। तर आपण पाहतोय अनेक लोक यामध्ये जखमी झालेले आहेत, काहींचा मृत्यू झालेला आहे आणि त्यातील विमानातील क्रू मेंबर अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंच्या नातेवाईक असल्याची माहिती समोर येते आणि अपर्णा महाडिक या तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी आहेत। एकूणच 10 क्रू मेंबर या विमानामध्ये होते। यासह 235 प्रवासी यातनं प्रवास करत होते। त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झाल्याची बातमी आपण पाहतोय आणि दुसरीकडे अपर्णा महाडिक ज्या तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी आहेत त्या सुद्धा क्रू मेंबर म्हणून या विमानात प्रवास करत होत्या। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता बचाव कार्य इथे सुरू आहे। विमानाचा हा अपघात झाल्याची ही दृश्य, भयावह दृश्य आपण सध्या TV9 मराठीवर पाहू शकतोय आणि त्यानंतर इथे बचाव कार्य सुरू आहे। अजून सुद्धा परिसरामध्ये धुराचे हे लोट पसरलेले आपण पाहू शकतोय आणि कुठेतरी ही आग विझवण्याचा प्रयत्न सध्या अग्निशमन दलाकडून केला जातोय। तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे आता सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे जखमींची विचारपूस करण्यासाठी आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। दुर्घटना घडली त्यावेळेसपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सातत्यानं ॲम्ब्युलन्स यायला सुरुवात झालेली आहे। मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। एक ॲम्ब्युलन्स येते जखमींना घेऊन आणि या सर्व जखमींना सिव्हिल रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार केले जात आहेत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील आता सिव्हिल रुग्णालयामध्ये पोहोचले आहेत। तर आपण पाहतो आतापर्यंतचा मृत्यूचा आकडा आता समोर आलेला आहे। 53 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, तर 100हून अधिक जण यामध्ये जखमी झाल्याची सध्या माहिती मिळते। 53 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान जखमींवर સૌથી મોટો ટ્રેજિક ઇન્સિડન્ટ આજે અમદાવાદમાં થયો છે। અત્યાર સુધી જે આંકડાઓની પુષ્ટિ કરવામાં આવી છે તેને જોતા 100 થી વધુ લોકો ઘાયલ થયાની અત્યારે માહિતી અધિકારિક રીતે સામે આવી છે અને સાથે જો આપણે જણાવી દઉં 53 થી વધુ લોકોના મોતની આશંકા છે। तर विमान अपघातामध्ये 100पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचं कळतंय, तर 53 जणांचा मृत्यू झालाय अशी शक्यता आता वर्तवली जाते। विमानामध्ये एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते। त्याचबरोबर ज्या नागरी वस्तीवर हे विमान कोसळलं ते मेडिकल कॉलेजचं वसतिगृह होतं। या वसतिगृहामध्ये